खोक्यात खोका, खोक्यात खोका, टीव्हीचा खोका, टीव्हीचा खोका, माधुरी माझी मांजर, मांजरी माझी मांजर, मी तिचा बोका. मिठीचा बोका, अरे बोका नाही रे, बोका. बोका. सृष्टी तुझं आज पण प्रेम आहे ना माझ्यावर? तवा पण नव्हतं. असं असं तर माझा फोन नंबर तुझ्या मोबाईल मधून डिलीट कर. सेवच नाही केला. ठीक आहे, मग विसरून जा मला. विसरून जायला तुझी आठवण तर आली पाहिजे. ठीक आहे सृष्टी, तुला जर असंच वाटत असेल ना तर मी तुझ्या लाईफ मधून कायमचा निघून जातो. तुला मी माझ्या लाईफ मध्ये येणच कधी केलता? बघितलं बागेत का आलती? माझ्या पोरांना घेऊन आले होते मी. तुला लग्न बी झालं का? ओ भाऊ, बोला की. आम्ही सरकारकडून आलोय जनगणना करण्यासाठी. या की बसाई साहेब. आम्ही 8 जण बहीण भाऊ आणि 2 जण माय बाप, असे सगळेजण 10 जण आहे आम्ही. 10 जण? अरे बाबा, देशाची लोकसंख्या आधीच किती वाढाली आहे. तू तुझ्या बापाला समजावून सांगू शकत नव्हतास का? साहेब मी काय समजावू, मीच 8व्या नंबरचा आहे. चल, काय हरकत नाही. पप्पा कुठं आहे तुझा? पप्पा दवाखान्यात गेल्यात, मम्मी ऍडमिट आहे. तसं तुझ्या आईला काय झालं रे? माझा नवा भाऊ यालाय. बंद कर छत्री. खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ, आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर परत शपथ घेणार. दहा मिनिटांनी घरी येतो असं सांगून 2 तासाने घरी येणाऱ्या प्राण्याला नवरा असे म्हणतात. हो, कशी दिसते मी? का तासभर आरशात बघितलं त्याचा विश्वास नाही बसला होय. ओ लवकर उठा बरं, चहा करायला लागले. अगं कर ना मग, मी काय पातीलाच झोपलोय का? अहो, लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? ओ भाऊ, कुठे चाललाय? तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे? माझी तर इच्छा सासरवाडीला जायची आहे, चला की मग सोडतो. पण जाऊ शकत नाही ना. का? लग्नच झालं नाही. काय ग, तुझ्या घरच्यांच्या अजून जखमीवर मीठ चोळायची सवय गेली नाही का? काय झालं? काय नाही, आता फोन आला होता, विचारत होते जावाई बापू सुखी आहात की नाही.